नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा इकडं तुमचं दाजे येतं ना, आज गॅसची टाकी आणायची तयारी चालू आहे. बघा इकडं बघितलं का, गॅसची टाकी ह्या ठिक्यामध्ये घातली, अशी ठेवली याच्यात, कपड्यांना घाण लागू नाही, टाकी कुणाला दिसू नाही गॅस आणायला चाललोय म्हणून अशी झाकून ठेवली आहे का नाही. बांधायची तिला बांधायची तर बांधायला काय जमलं नाही. दावं इथं उशीर झालं, बांधायचा प्रयत्न करतात, दाजींना बांधायला जमलं नाही. दावं घेतलं आणि इथं गाडीला अडकवलंय. बघा टाकी काव खाली घेतली. करायचं माहिती का? काय करायचं? टाकी हा गावात घेऊन जायची अशी गुंतवून, हा मग गावातून कोणाला तरी जोडीदाराला घेऊन जायचं. घेऊन जायचं. तसं करायचं का? हा तसं करायचं का? हा तसं करायचं. पण आधी जोडीदाराला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, आहे का वेळ, टाइम, जमन का जायला. नसलं कोण तर मग बांधून न्यायची आहे ना आपल्याकडे हे. तर बघा, आज किती दिवसातनं, जवळजवळ महिना झाला आपला गॅस संपलेला. त्याच्यावर आज टाकी काढली. बघा इतक्या दिवस झालं ऑफिसमध्ये फोन करत होतं, ते गॅस एजन्सीला तिथं फोन करत होतं. कोण फोन उचलायचं, कोण नाही उचलायचं, सांगायची झाली आहे बुक, घेऊन जावा, किंवा फोन केला झाली आहे बुक, आमची टाकी घ्यायला येऊ का, तर आज नका येऊ, उद्या या, असं करून बऱ्याच दिवस झालं चाळवणी लावल्याने केलेलं. तर आम्ही पण काय लक्ष नव्हतं दिले इतकं जास्त. कारण आहे ना, चूल आहे आपलं, रानातली वस्ती, काय अडचण नाही. चुलीवरती मी स्वयंपाक करायची, दोघांपुरताच करायचा ही, त्याच्यामुळे काहीच अडचण नव्हती. त्याच्यामुळे काही जास्त लक्ष दिलं नाही टाकीकडं. पण आता विषय काय माहिती आहे का, आता ना बघा, स्वीटीला 7वा महिना संपत आलाय, तर स्वीटीला इकडे जिंतीला आणायचं या. मग अजून काय नक्की नाही आणायचं आहे का नाही, ती काय यांचा काही निर्णय होतोय तिकडं, सागरचा, स्वीटीचा, तिच्या सासूचा, त्यांचा, ते बघायचा आणि मग स्वीटीला इकडं घेऊन यायचं या. ही प्लॅन चाललाय. तर बघू कधी आणायचं काय ते तुम्हाला सांगते ना. की चष्मा का टाकून दिला? टाकून कशाला देतोय? हा नाही लागायचा? पडला रे. पडला? मला वाटलं टाकून दिला. ते ठीक आहे, त्या खोपरीत घालून ठेवलं काय? उरकतो जरा. उरका. तर सकाळ सकाळ तुमचं दाजी आणि मी गेलतो बघा कांदा काढायला आपल्या रानातला. सकाळ सकाळ म्हणलं उन्हात तानाचं परत येणार, लय ऊन लागतं, त्याच्यामुळे सकाळ सकाळ थोडंसं काम करून आलो. तर म्हणलं आता पडदिशी जावं आणि टाकी घेऊन यावं म्हणून दाजी आलेत बघा इकडं. तर काल फोन केलता तिथं ऑफिसमध्ये, तर ती म्हणले उद्या या टाकी घ्यायला. आणि आता भिगवणला चौकशी केली फोन करून. दाजींचा एक मित्र आहे की टाकी म्हणजे तिथं काय हाल हवा काय आहे तिथली ऑफिसपाशी. तर त्यांनी सांगितलं 5-50 माणूस आहे म्हणले इथं नंबरला. या लवकर. 5-50 माणूस आहे लवकर, म्हणजे तिथं लाईनला या, लवकर आला तर म्हणजे भेटन. तिथं पावती घ्यायची आणि गोडाऊनमधनं टाकी घ्यायची. तर पुस्तक घ्यायचं आहे बघा. त्याची किंमत विचारली काल टाकीची, तर 920 रुपये काहीतरी सांगितली ना. 32 का 932 रुपये. घ्यायची मला तर 2-2.5 रुपये. हा, भावड्याने आणली ना तशीच बळच 2,500 रुपयाला. तर चला, आपल्याला काही इतक्या दिवस अडचण नव्हती. पण आता विषय काय माहिती आहे का, ही वार पाऊस ही संध्याकाळचं नेमकं येतं या. मग बाहेर चुल आहे ना आपली, घरात मांडून काय जमणार नाही. घरात मांडली सगळा धूर होतो, काळ होईल, त्याच्यामुळं बाहेरच आहे, हवेने इकडं तिकडं धूर निघून जातो. तर त्याच्यामुळं मग काय सांगत होते मी, हा, इतक्या दिवस काय अडचण नव्हती. पण आता गरजच आहे, कारण वारं कावर सुटतंय, पाऊस येतोय, कधी सरपान ओलं होतं, कधी वारं सुटतं, जाळ लागत नाही, त्याच्यामुळे ती पाहिजे. आणि स्वीटीला आणलं तर मग चुटूमुटू सारखं ही कर ती कर, काय खाऊ वाटण ते करायचं, ही करायचं, मग कधी सारखं घडी चूल पेटवायची नाही का. त्याच्यामुळे मग टाकी असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. भले टाकी आणल्यावरती चुलीवरती का करायचं आहे ना, वेळ भेटन तसं, पण टाकी असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता तुमचं दाजी चाललेत बिगवनला टाकी घेऊन गॅस आणायला. तर स्वीटीला पण आणायला जायचं आहे बघा. आता 7वा महिना संपत आल्यानंतर ना 8व्या महिन्यात आणत नाहीत, तर ह्याच 7व्या महिन्यात आणतात. 7वा महिना संपायला 1-2 दिवस टाईम असताना आणतात. तर बघू, सागरला, स्वीटीला, आकाला, तिघांना पण बोलते फोन करून कधी येऊ न्यायला, काय करू, काय विषय होईलच. आणि मग तुम्हाला पण सांगते स्वीटी कधी येणार आहे जिंतीला. ती आहे का नाही हो, कुठे गेलं गोल्या? ए गोल्या, ताई येणार जिंतीला? हा, तुम्ही घरात येत ना, कपडे चेंज करतात, मग म्हणलं तर गोल्याला बोलाव, मण्याला बोलाव. गोल्यान मण्या ताईची वाट बघतात की, आहे का नाही? हा, ताईला आणायचं ना आपल्या. सकाळी ताईला व्हिडिओ कॉल केला तर बोलत होता की, होय गोल्या, ताईला आणायचं ना, होय.
मग काय ताय आल्यावर ह्यांचा लय लाडा असतो मग, आहे का नाही रे म्हण्या? म्हणे तू झोपलाय बघा. म्हण्या शिकारीला नव्हता गेला तू? होय, नाही गेला शिकारीला? इथं जांभळी खाली चिमण्या येत्यात, लांडुऱ्यात काय म्हणतात होती, कोक्या येत्यात, त्यांना इथं बसून बघत बसतात नुसतं. म्हणलं त्या आल्या म्हणून काय तुमच्या तोंडात नाही ते यायच्या, आहे का नाही? कुठे गेलं, झालं का, उरकलं का? हां बरं, 2 शब्द बोला की आधी. चाललो गॅस आणायला. हां, स्वीटीला आणायचं, काय करायचं, कसं कधी आणायचं, काय बघू ना. झालाय का विषय? नाही होईल, बघू. बघू आज उद्या 2 दिवसात आणू. माझं पिल्लू. हां बघू आणू. तर बघू, तुम्हाला तर नक्की सांगणार आहे दाजी, कारण दाजी आणायला जाणार आहेत ना स्वीटीला, त्याच्यामुळे. आणि ही स्टिक घेतली आहे ना आपली, तर ही हातात घेतली व्हिडिओ बनवायला म्हणले आणि बनवाव समोरच्या कॅमेऱ्याने, पण ही लय मोठी आहे त्याच्यामुळे ह्याला फक्त ना असं खाली ठेवून रील्स बनवायचा आणि व्हिडिओ बनवायच्या कामाची, असं हातात घेऊन काय कामाची नाही. छोटीशी पाहिजे होती थोडी, पण ही जरा मोठे पण छान आहे, मस्त आहे. तर ही मी ना मेशोवरनं ऑनलाईन मागवले बघा. एक कमेंट आली ती मला ताईंची की ताई तुम्ही कोणत्या ॲपवरनं मागवले म्हणून, तर मी मेशोवरनं ही मागवलेली आहे बघा, आणि छान अशी आली आहे मस्त. काहीच म्हणजे मी जेवढं मेशोवरनं काय मागवते ना, ड्रेस ही काय काय पाहिजे सगळं मागवते, पण ते सगळं चांगलं तर कधी असं खराब येत नाही. त्याच्यामुळं दाजींनी बाटली बघितलं कसली भारी केली, तिला तासभर लावलं ती शिवायला, त्याला पोतं गुंडळलं, वरनं ते दुसरं कापड गुंडळलं, कारण थंड पाणी राहावं म्हणून. फ्रीजमध्ये थंड पाणी व्हायला ना लाईट काय 24 तास राहत नाही, त्याच्यामुळं. कधी लाईट यायची? लाईट आज जोडतील, नाही जोडतील. कोक्या जाऊन बसल्या, आज नाही तर उद्या ना, आजच जोडतील एखाद्या दिवस, बघू. तर फायनली आज गॅस येईन महिन्यातनं. चुलीवरती करायचं काय नाही, पण ती भांडी काळी होतात ना, तेच घासायला नको वाटते तो, नाहीतर लय भारी चुलीवरती स्वयंपाक होतो, काहीच अडचण नाही. पण ती भांडी काळी होतात ना, त्याच्यामुळेच मला वैताग येतो, म्हणून नको वाटतं गॅसला त्या चुलीवरती. आणि गॅसवरती कसं चुटूमुटू चहा, थोडासा भात पोहे वगैरे काय करायचं असलं पडदिशी पेटवला गॅस केलं होतं. चुलीवरती चूल पेटवायची आणि ते लय राडा कुटाणा असतं या उन्हातानाचं, मग ती गरम वाफ लागते, नंतर वारं सुटतं, जाळणीत व्यवस्थित लागत नाही. तर इथं कोक्यांना ना मी तांदूळ टाकलं होतं खायला, येऊन बसले बघा कशा खात. रोज येतात ना त्या खायला, मग पाणी पण इथंच असतंय, खायला पण असतंय, खात्यात. आणि आणि हे दोघं जण नुसतं त्यांना बघत बसतात, आहे का नाही म्हण्या? म्हण्या निवांत बघतात, कुठं कुठं फिरतात, कशा खात्यात, काय काय खात्यात, आहे का ना. सगळ्या कांद्यात फिरतात, तांदूळ टाकलेलं खात्यात, गहू टाकलेलं दळण केल्यावरती मी इथंच टाकते ना, तर खात्यात. कशा टुन उड्या मारत चालल्यात बघितलं का. ओके, आले दुसरे. चला असू द्या, काय नाही, म्हणलं महिन्यातनं आज दाजी चालले टाकी आणायला, सांगावं म्हणलं तुम्हाला, म्हणून मी व्हिडिओची सुरुवात केली. तर बघा, रात्री काय पाऊसही काय आला नाही, म्हणलं रात्री पण येतोय काय, पण नाही आला. तर पाऊस तर काय नाही आला. भैयाला पण बोलवले, आता भैयाला म्हणलं ये, म्हणलं 2-4 दिवस, आता इकडं झाली परीक्षा, झाली सुट्टी लागली, इकडं तिकडं हिंडतोय, तर ये म्हणलं जिंतीला 4-8 दिवस राहशील. बघू भैया पण काय करतोय, आणि स्वीटी आल्यावर तर त्याला बोलवायचंच आहे, मग यायचंच इकडं. आणि आता पण असं पण बोलवलंच आहे, बघू भैया पण येईन, स्वीटी पण येईन. खो उडून गेल्या का हो, त्यांना काय कोण गेलं तिकडं, कोणच नाही. हां, पटपट आला, तुम्ही घाई गडबड करायला लागलात, कारण तिथं आता 5-50 माणूस आहे, अजून थोड्या वेळाने अजून तुम्ही चाललाय तर अजून अशीच कोण येत असते, अजून वाढते नि माणसं. तुम्हाला लय वेळ नाही लागायचा हो तिकडं, जेवण नाही केलेलं. ही चालल्या ती सगळ्या आंब्याकडे उडून गेल्या, सगळ्या गेल्या तिकडं आंब्याकडं. तर चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथं एंड. बघू, चला की पुस्तक घ्या, घेतलं का? गॅसचं पुस्तक घेतलं, विश्वनाथ शिंदे रामवाडे. काय आहे या
हां हां तिकडचं नाव असंच टाकलंय काय असं टाकलं म्हणजे तिकडून आणत होतो ना आपण कधी मध्ये तिथं पुस्तक ठेवलं होतं तेव्हा तिने तिथे हा. टाकलेलं आहे. म्हणजे इकडं तिकडं जाऊ नये पुस्तक ठेवा खिशात घरात आणलं हुडकून माझ्यापाशी ठेवायचं जावा दमानी आणि या लवकरच चालतंय, ओके. चालतंय हा घेऊन जावं लागेल. बघा नाही तर गॅसची टाकी व्यवस्थित बांधून आणि व्यवस्थित आणा पण हा फोन मोबाईल घेतला का तर चला दाजी चाललेत आता चष्मा वगैरे लावून मस्तपैकी बघू इकडं चष्मा टाकून दिलता मागाशी टाकी पलीकडच्या साईडला अडकवली तुम्ही जारवणी काय नेटी व्यवस्थित इकडं दगड ही असते तर धडकन तुम्ही गाडीच्या हिशोबाने गाडी चालवचा आणि टाकीकडे पण ध्यान ठेवा हा 10:15 वाजलेत सकाळचे आता 10:15 वाजलेत दिवस लांब वर आला जांभळीच्या वर आला बघा हा या लवकरच हा फोन करा बाय बाय हा नेट व्यवस्थित न्या चला दाजी गेला आता टाकी आणायला बघू आल्यावरती काय नियोजन होतंय कसं होतंय स्वीटीला फोन करते सागरला आकाला बोलते कधी आणायचे कधी यायचे ते नक्की सांगते तुम्हाला चला बाय बाय